हाय. तर काल बनवल्या होत्या बट्ट्या. आता बट्ट्याच्या पिठाचं प्रमाण सांगते. 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन. कडकडीत तेलाचं मोहन टाकून हळद, मीठ आणि खायचा सोडा थोडासा टाकायचा. आणि आता या पिठाची घट्टसर अशी कणिक मळायची आणि या पिठाचे छोटे छोटे मध्यम आकाराचे गोळे बनवायचे. आता हे गोळे उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे. आता हे छान असं 10 ते 15 मिनिट बॉईल होऊन द्यायचं. नंतर ते बाहेर काढून मग त्याला थंड होऊन द्यायचं. आता या बट्टीला मधून कट केल्यानंतर ना अशी छान अशी जाळी पडली की म्हणायचं आपली बट्टी परफेक्ट बनली आहे. आता या बट्टीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या कोणत्याही आकाराने करू शकता. आता या बट्ट्यांना तुम्ही शालो फ्रायही करू शकता किंवा डीप फ्रायही करू शकता. मी डीप फ्राय केला होता, त्याच्यामुळे त्या खूप छान होतात आणि क्रिस्पी क्रिस्पी होतात. त्यासोबत मी डाळही बनवली होती आणि थोडा भातही बनवला होता. आता काय डाळीवरून थोडंसं तूप टाकायचं आणि सोबत बट्टी खायची. खूप छान लागते. मी ही बट्टी